प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमानाची निर्मिती केली आहे? ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी. प्रश्न दुसरा, मानवी हृदयाची रक्तपंप करण्याची क्षमता किती असते? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी 4.5 लिटर प्रति मिनिट. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी यवतमाळ. प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी माथेरान पुणे. प्रश्न क्रमांक 5 बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए संसद. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतीय राज्यघटना डॅश डॅश या दिवशी स्वीकृत करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या देशाच्या अंतराळ एजन्सीद्वारे पहिला लाकडी उपग्रह लिनोगोसॅट प्रोब हा विकसित करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी अमेरिका आणि जपान. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 8, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी जॉर्ज 5 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली? तर बघा 1 मे 1962 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 1 मे 1962 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी पुणे या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, दुधाला येणारा पांढरा रंग कोणत्या घटकाच्या उपस्थितीमुळे येतो? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी केसीन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, माजलगाव धरण गोदावरी नदीच्या डॅश डॅश उपनदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी सिंदफणा. प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी सोलापूर. प्रश्न क्रमांक 14 बघा, जागतिक सल्लागार संस्था जेफ्रीच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत भारताचे भांडवली बाजार मूल्य किती लाख कोटी डॉलरवर पोहोचेल? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए 10. प्रश्न क्रमांक 15 पण त्या अगोदर बघा, आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी महत्त्वाचे कृषी IMP आणि संभाव्य प्रश्न असेल किंवा मागील परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले कृषी तांत्रिकचे प्रश्न असेल, म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला IMP महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्नांचा व्हिडिओ बघायचा असेल किंवा तुम्हाला 1000पेक्षा जास्त कृषी तांत्रिक प्रश्न हवे असेल तर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली आहे. या अगोदर आपण बरेच व्हिडिओ कृषी तांत्रिकवर बनवले आहेत, तर तुम्ही ते सर्व कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 15, स्टॅच्यू ऑफ इक्विलिटीच्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी हैदराबाद. प्रश्न क्रमांक 16, फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी शशी थरूर. प्रश्न क्रमांक 17, राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए लुनी. प्रश्न क्रमांक 18 बघा, पनामा कालवा हा डॅश डॅश महासागरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडतो.
प्रश्न क्रमांक 19 बघा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रयत शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 20, डॅश डॅश या विकारात किंवा रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय करायचं आहे, तर या ठिकाणी सर्वांनी लगेच आत्ताच्या आत्ता कमेंट करून नक्की द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विशाखापट्टणम. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझी सर्वांना कळकळीचे हात जोडून विनंती आहे, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ असेल, लेक्चर असेल, सर्व परीक्षांचे अपडेट असेल, तसेच गणित बुद्धिमत्ता फ्रीमधील लेक्चर असेल, हे सर्व तुम्हाला बघता येतील आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी किंवा साली झाली? तर बघा, प्रश्न क्रमांक 22चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1935. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्ल्यू मॉर्मॉन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, पिंपरी चिंचवड शहराला या डॅश डॅश या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पवना. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारत जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 85व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 26, गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सिमेंटच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी किंवा हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धर्मशाळा. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जहांगीर. प्रश्न क्रमांक 29, जिवंत पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण करणारा शास्त्रज्ञ कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अँटोन ल्युवेनॉक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव कोणत्या राज्यातील पोखरण येथे पार पडला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 31 बघा, एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोकसभा अध्यक्ष आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 33 बघा, सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोह. प्रश्न क्रमांक 34 बघा, त्रिपुरा या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आगरतळा. प्रश्न क्रमांक 35 बघा, भारत आणि कोणता देश नील अर्थव्यवस्थेसाठी एकत्र काम करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 37, डॅश डॅश रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण केला गेला? तर बघा, 1 मे 1999. काय? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 मे 1999. प्रश्न क्रमांक 38, कोणत्या देशाच्या संघाला पराभूत करून पहिल्यांदा भारतीय महिला फुटबॉल संघाने पहिल्यांदा युरोपीय देशाविरुद्ध सामना जिंकला आहे?
तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी एस्टोनिया आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचे काही प्रश्न आहे पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे आपण बरेच व्हिडिओ कृषी तांत्रिक IMP संभाव्य आणि मागील वर्षी आलेले PYQ म्हणजेच कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश या जीवनसत्वाच्या अभावी त्वचारोग, रात आंधळेपणा व डोळ्यांचे विकार होतात. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अ. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे विमानतळ उभारण्यात येणार आहे. आता ह्या प्रश्न उत्तर बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुबई.